SP ऑफिसला द्या आणि त्याची प्रत मला टाका. तशी मी चौकशी सांगतो गृह मंत्रालयाला त्यांना घ्यायला. कसला गुंडा असू दे, आपल्या लेकर काय मारण्यासाठी नाही येत हे ध्यानात ठेवा. आता हे आपला एक त्यांनी बळी घेतलाय, यांना सुट्टी नाही. आता त्यांना सुट्टी नाही आहे कोणालाच. इथून पुढे कोणाला त्रास दिला ना अजिबात कुणी घाबरायचं नाही. आपण कोणाला पाहायला होत नाही, घाबरायचं काम नाही. त्याच्यातला तो अर्ज करायचा त्याचा लगेच ते दाखवले मी फेकून तिकडे दे. ते बालू मिसाळजी तोच त्यांच्यातला मोरके कोणी असू दे तो. त्याचे असणारच तुम्हाला या गावातल्याला कुणालाही त्रास देऊ द्या, परिसरात सुद्धा ज्याला त्रास होईल ना त्याने अर्ज द्यायचा त्या नावाचा. त्याला मोक्यातच घालतो, सोडतच नाही त्याला. ते कोणी पण असू दे. तुम्ही फक्त आपण कोणाचं वाटत जात नाही. तुला कळतंय मी काय बोलतो, तू माझं कळतंय तुला मी काय सांगतोय. तुम्हाला कोणाला त्रास दिला ना तर अर्ज करायचा पहिला. तर हे कुटुंबाची मग भीती निघत. ते दादागिरी करते तर रात्री येताना तुम्हाला काही रात्री बेरात्री काय बोलते. कोणी पण असू दे, म्हणायचं नाही एवढं मोठा आहे एवढे गुंड आहे, त्याचा अर्ज गेलाच पाहिजे. त्यांना मी बघतो काय करायचे. यांना सगळ्यांना मोक्यात टाकतो, कुणाला सोडत नाही यांना. ठीक आहे ना, त्यांनाही सोडू ना, त्यांना पण सोडू कायमचं. पुढचं तुम्हाला कोणी त्रास दिला, काही दबाव आणला, केस माग किंवा अशी दादागिरी केली, पोरं एकटे, त्याचा अर्ज SP साहेबाकडे गेला पाहिजे. SP साहेब कुणाला सोडणार नाही, मी खात्रीने सांगतो तुम्हाला. तिथं तुम्हाला काय वाटलं, इथल्या पोलीस स्टेशनला काय वाटलं तर मी सांगतो ना गृह मंत्रालयाला. दबून ठेवू नका काही. कारण एक तर आपले लोक कुणाला पाहायला होत नाहीत. कोणी चूक केली का भात सोडायचा नाही. त्याची कंप्लेंट पोलिसांकडे द्यायची. ते नको घेऊ दे, तुम्ही द्या मला सांगा. केस आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायची म्हणल्यास कसं ठीक आहे, करायचं? मागणी करा. तेच होते त्याला, तेच म्हटलं मोकाची मागणी आणि ते फास्ट ट्रॅक ते पण त्यांचंच आहे. नाही असं नसतं. ते तसं तुम्ही अर्ज करा. फक्त तुम्हाला काय मागणी करायची ना तुम्ही लेखी मागणी करा. सरकार वकील बदलता येतो ना काय तुमच्या मागणीवर. त्यांचं नेमचं काही नसतं. तुम्ही फक्त मागणी करा, त्या पद्धतीने ते पुढे घेऊ. त्याला खूप वेळ आहे. आणखीन बरेचसे आरोपी त्यातले धरायचे राहिले. त्याच्यात निष्पन्न होतील म्हणून आज पण त्यात प्रोसिजर बरीच राहिली. सरकार वकीलचा विषय आणखीन खूप लांब आहे. ते दुसरं एक लागलं होतं बंधूचं, त्यांचं बरं आहे का? बरं आहे की त्यांचं? आणखीन पण त्या PI मुद्दाम जाणून बुजून लवकर नेलं नाही. नाही तसं नाही झालं का? तसं नाही. आम्ही बॉडी घेऊन निघालो होतो. आम्ही ॲम्ब्युलन्स संगत द्या म्हणत होतो त्याला. त्यावेळेला त्या अर्जात केला उल्लेख मग केलं ना तसं आहे ना. त्यावेळेला ते म्हणलं हा पण आरोपीचा आहे, हे मला सोबत पाहिजे म्हणून म्हणून येणार आम्ही. मीच होतो. मग आम्ही म्हटलं याला काय दवाखान्यात सांगतो त्याला आरोपी आहे का नाही. म्हणजे मार खायचा, इकडं मर्डर होणार, तोच आरोपी असतो. सकाळी 7 वाजता त्याने ह्याला घेऊन आला. पोलीस स्टेशनला 7 वाजता घेऊन आला, रात्रभर इकडे फिरवून. तिथे अर्जात घेऊन टाका. ते घेतले तसं वेळेसच घेतलेले आहे. मार लागलेला आहे. ते हॉस्पिटल आहे. त्यांची 3 शत झाली का? नाही झाली. आज विचारली, त्यांची वेगळीच होती म्हणे, त्याच्या जबाबात होती म्हणे. त्यांना जबाब द्यायला लागला. हां, पण ते सध्या जबाब देण्याच्या मनस्थितीतच नाही. नाव घेतलंय त्यांचं, त्यांच्या मुलाचं. ठीक आहे. त्याचा जबाब घेतला की डबल होणार. जबाब घ्यायला आज विचारलं मी, डबल होती ते. SP साहेबाला सांगू. SP ऑफिसचे लोक पाठवून जबाब घ्यायला. तपास अधिकारी तर आहेत नाही ना. आता सध्या नाही. तपास अधिकारी घेऊ शकतात, काही अडचण नाही. छान आहेत ते झाली पण म्हणजे परवापेक्षा व्यवस्थित होऊ द्या त्यांना. त्याला व्यवस्थित झाल्याच्या नंतर